नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक आनंद भिसे माझ्या या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आज हा व्हिडिओ एक नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर आलेलो आहे। जे प्रश्न माझ्यापर्यंत आले आणि त्या प्रश्नाला अनेक जणांच्या मनात जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी देण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करतो। नुकतंच सर्व जिल्हा परिषद अंतर्गत आपण आरोग्य सेविका महिला आणि आरोग्यसेवक पुरुष या दोन पदाच्या जाहिराती आल्या होत्या, त्याच्या परीक्षा झाल्या, त्याच्यानंतर त्याच्या फायनल मेरिट लिस्टही लागल्या आणि अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक म्हणण्यापेक्षा संपूर्ण ज्या जिल्ह्यामध्ये जाहिराती होत्या त्या ठिकाणचं व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे पूर्ण झालेलं आहे आणि पूर्ण झाल्यानंतर एक अंतिम फायनल मेरिट लिस्ट लागलेली आहे आणि त्यानंतर काही जिल्ह्यांमध्ये व्हेरिफिकेशन झाल्यानंतर काही जिल्ह्यांमध्ये ऑर्डरसुद्धा दिलेले आहेत आणि नियुक्ती आदेश मिळाल्यानंतर ते उमेदवार त्या ठिकाणी रुजूसुद्धा झालेले आहेत। आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण फक्त आरोग्य सेविका महिला ज्याला RGANM म्हणतो आपण त्या पदाच्या जाहिरातीबद्दल किंवा निवड सूचीबद्दल बोलू की जे प्रश्न माझ्यापर्यंत आले। अनेक जिल्ह्यांच्या मेरिट लिस्ट ह्या लागून पूर्ण झालेल्या आहे, व्हेरिफिकेशन पूर्ण झालेलं आहे। काही जिल्ह्यांमध्ये मी जसं बोललो की नियुक्ती आदेश मिळून उमेदवार रुजूसुद्धा झालेले आहेत। आता मग या व्हिडिओमध्ये काय चर्चा करायची, तर एक प्रश्न माझ्याकडे आला की अनेक उमेदवार हे प्रत्येक कॅटेगरीमध्ये जवळपास 2 ते 3 उमेदवार किंवा जवळपास 5-5 उमेदवार हे वेटिंग लिस्टमध्ये ठेवण्यात आलेले आहेत आणि माझ्याकडे जो प्रश्न आला की सर आमचे मार्क तंतोतंत असल्यामुळे आम्ही मेरिट लिस्टमध्ये आमचं नाव हे वेटिंगवर आहे, तर आमचं वेटिंग हे क्लिअर होईल का? आणि मग अनेक त्याच्यामध्ये तर्कवितर्क लागत आहेत की येईल, कोणी म्हणते नाही येईल। आणि असे माझे जे काही जुने विद्यार्थी आज मला भेटण्यासाठी आले आणि त्यांनी प्रश्न विचारला की सर मी पहिली वेटिंग आहे, मी दुसरी वेटिंग आहे, तर आमचं वेटिंग क्लिअर होईल का? आणि मला वाटलं की हा प्रश्न फक्त त्यांचा पुरताच नाही, तर जे विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती आणि जे विद्यार्थी वेटिंगवर आहेत ते वेटिंग क्लिअर होईल का या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी प्रत्येकजण इच्छुक असेल आणि अनेक जण मग ज्यांना थोडीशी माहिती आहे किंवा जाणकार आहेत त्यांना या प्रश्नाचं उत्तर विचारतात आणि वेगवेगळे उत्तरं मिळतात। तर मला असं वाटलं की या प्रश्नाचं उत्तर आपण याच्यात देण्याचा प्रयत्न करू। मी ज्यावेळेस त्या विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली तर त्यांना कोणीतरी सांगितलं की तुम्ही वेटिंगवर आहे आणि जशा रिटायरमेंट क्लिअर होतील, म्हणजे जसे लोक रिटायर होतील तसं तुमचं नाव वेटिंग लिस्टवाले उमेदवार घेतले जातील। तर या प्रश्नाचं उत्तर आहे की जिल्हा परिषद म्हणजे भरती प्रक्रिया जी वेटिंग लिस्ट असते ती 2 अटींच्या आधारावर असते। एक की पुढची भरती येईपर्यंत ती जी काही आपण वेटिंग लिस्ट म्हणू ती ग्राह्य असते, किंवा 1 वर्ष पुढची भरती येईपर्यंत किंवा 1 वर्ष असा त्याचा क्रायटेरिया आहे की याच्यात जी घटना आधी घडेल, म्हणजे जर का 1 वर्षापर्यंत यादी राहील, 1 वर्षात जाहिरात नाही आली तर वेटिंग लिस्ट ही ग्राह्य धरल्या जाते आणि जर 1 वर्षाच्या आत पुन्हा जाहिरात आली तर ती वेटिंग लिस्ट ग्राह्य धरल्या जात नाही। हा माझा अभ्यास जो आहे किंवा मला जे माहीत आहे त्याच्या आधारे मी बोलतो। मग 1 वर्ष आमची वेटिंग लिस्टमध्ये आहे, मग ही ग्राह्य होईल का आणि आम्ही वेटिंग क्लिअर होईल का? आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही जर का वेटिंगवर असाल तर तुमचा वेटिंग क्लिअर होण्यासाठी फक्त एकच आहे की जो काही सिलेक्ट उमेदवार आहे, सिलेक्ट झालेला उमेदवार आहे आणि त्याला नियुक्ती आदेश दिला आणि त्या नियुक्ती आदेशामध्ये असं असतं की त्यानं 30 दिवसामध्ये त्याला जे ठिकाण दिलेलं आहे नियुक्तीचं, त्या नियुक्तीच्या ठिकाणी तो जर रुजू झाला नाही, जॉईन झाला नाही, तर साहजिकच त्याला पुन्हा एखादी संधी ते कार्यालय देऊ शकतं, 15-1 दिवसाची पुनर्सूचना देऊ शकतं की तुमची जॉईन होण्याची इच्छा आहे का, आणि त्यानं जर नकार कळवला तरच तुमचं वेटिंग क्लिअर होईल। हा पहिला मुद्दा, म्हणजे त्यातला जो उमेदवार आहे तो आता जो सिलेक्ट झाला आणि तो जर रुजू झाला नाही तरच तुमचं वेटिंग क्लिअर होईल। हा जो आधी प्रश्न माझ्या पुढे आला की जसे ते रिटायरमेंट क्लिअर असतील तर जिल्हा परिषदची जी काही संभाव्य रिटायरमेंटच्या रिक्त जागा विचारात घेऊन जाहिरात काढली जात नाही। जाहिरातीच्या दिनांकापर्यंत जितक्या जागा रिक्त आहेत तेवढीच जाहिरात काढली जाते।
आणि म्हणून रिटायर होतील लोक आणि नंतर तुम्हाला घेतलं जाईल असं हा होणार नाही. ज्यावेळेस जाहिरात आली त्यावेळेस ज्या रिक्त पद होते तेवढीच जाहिरात या ठिकाणी काढण्यात आलेली आहे.